नमस्कार, मी ओम सुभाष पाटील, प्रगती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट धाराशिव. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी 30 शब्द प्रति मिनिट या विषयातील पत्र म्हणजेच लेटर हा क्वेश्चन कसा टाईप करायचा, फॉर्मॅट करायचा या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी जो क्वेश्चन पेपर दिला लेफ्ट साईडला तो पाहून राईट साईडला आन्सर शीट मध्ये हुबेहूब या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला कंपनीचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे, त्याच्यानंतर एंटर घ्यायचं आहे, त्याच्या खाली त्याचा ऍड्रेस या ठिकाणी चिटकून टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर जाऊ क्रमांक टाईप करायचा आहे. जाऊ क्रमांक टाईप केल्यानंतर एक पण स्पेस न देता तुम्हाला दिनांक टाईप करायचा आहे. दिनांक नंतर तुम्हाला एंटर घेऊन प्रति टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर विषय संदर्भ टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर जो आपला पॅराग्राफ आहे या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला सर्वप्रथम टाईप करताना पॅरा पाडायचे नाहीयेत, तर तुम्हाला सर्वच या ठिकाणी समासाला चिटकून या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. ओके, अशा पद्धतीने आपण टाईप करून घेतल्यानंतर आता आपल्याला फॉर्मॅटिंग वरती वळायचं आहे. प्रथम जाऊ क्रमांकच्या समोर क्लिक करायचं आहे, एक एंटर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर प्रतीच्या समोर क्लिक करून एक एंटर, विषयाच्या समोर क्लिक करून एक एंटर, महोदयाच्या समोर क्लिक करून एक एंटर घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्यानंतर आपला आणि जनरल मॅनेजर याच्यामध्ये 2 एंटर घ्यायचे आणि ज्या ठिकाणी पॅरा पडतात त्या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला अशा पद्धतीने त्या ठिकाणी क्लिक करून टॅब घ्यायचा आहे आणि पॅरा पाडायचा. ओके, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एंटर आणि टॅब घेऊन घेतल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं आहे की या ठिकाणी कंपनीचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कंपनीच्या नावाला बोल्ड करायचं आहे. पुन्हा त्याच्यानंतर अंडरलाईन करायचं आहे. कंपनीचं नाव आणि त्याचा ऍड्रेस या ठिकाणी सिलेक्ट करायचा, याला सेंटर अलाइनमेंट द्यायची. ओके, त्याच्यानंतर जाऊ क्रमांक आणि दिनांक मध्ये एकही स्पेस न सोडता तुम्हाला कंपल्सरी 3 टॅब घ्यायचे आहेत. मराठी 30च्या लेटर मध्ये तुम्हाला जाऊ क्रमांक आणि दिनांक मध्ये एक पण स्पेस न सोडता कंपल्सरी 3 टॅब या ठिकाणी घ्यायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, विषय आणि संदर्भ या ठिकाणी सिलेक्ट करायचा, याला बोल्ड करून घ्यायचं. विषयाच्या समोर क्लिक करायचं, विषयाला 2 टॅब घ्यायचे. त्याच्यानंतर संदर्भाच्या समोर क्लिक करून 2 टॅब घ्यायचे. त्याच्यानंतर आपणास पासून ते करून द्यावी पर्यंत या ठिकाणी सिलेक्ट करायचं आणि याला जस्टिफाय करून घ्यायचं. पॅराग्राफ मध्ये जाऊन याला जस्टिफाय करून घ्यायचं. महोदय सिलेक्ट करायचं नाही, महोदयच्या खालचा मॅटर या ठिकाणी सिलेक्ट करून या ठिकाणी जस्टिफाय करून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, आपला आणि जनरल मॅनेजर या ठिकाणी सिलेक्ट करायचं. वरती एक कर्सर दिलाय, या कर्सर वरती लेफ्ट हँडेड म्हणून एक नाव रिफ्लेक्ट होतं. या कर्सरच्या तुम्ही शेवटी आलात त्या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट हँडेड म्हणून एक नाव रिफ्लेक्ट होईल. हे नाव रिफ्लेक्ट झाल्यानंतर तुम्हाला या कर्सरला घेऊन 3.5 वरती घेऊन जायचंय आणि पॅराग्राफला जाऊन याला सेंटर अलाइनमेंट द्यायची. ओके, अपेक्षा करतो की तुम्हाला हा माझा लेटर क्वेश्चन लक्षात आला असेल. जर तुम्हाला हा लेटर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा.